बदलापूर शाळेतील 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याला 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। बदलापूर येथील एका बड्या शाळेत 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या 24 तासात पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत। त्याला कोर्टात हजर केला असता 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याने असे अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याने हे कृत्य कसं केलं याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली असून कोर्टाने ती मान्य केली आहे। विशेष महिला पोस्को न्यायाधीश VA पत्रावळे यांनी हा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं। अत्याचाराच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला। दरम्यान महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील कथित निष्क्रियतेबद्दल काही पोलिसांना निलंबित केलंय। अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरले। आंदोलक आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल बदलापूर इथं मोठं आंदोलन झालं। या आंदोलनाला हिंसक वळण आलं। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आरोपी अक्षय शिंदे याला 1 ऑगस्ट रोजी मुंबईपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरती असलेल्या एका सफाई कंपनीकडून शाळेनं कंत्राटी पद्धतीनं कामावर ठेवलं होतं। 14 ऑगस्ट रोजी त्यानं शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले। ही घटना ज्या शाळेत घडली ती बदलापूरमधील नामांकित संस्था आहे। शाळेत मराठी आणि इंग्रजी भाषेत शिक्षण दिलं जातं। शाळेतील विद्यार्थी संख्या 1200च्या आसपास आहे। पीडित दोघींपैकी एकीनं तिच्या आजोबांना तिच्या सूच्या ठिकाणी जळजळ होत असल्याचं सांगितलं। तसंच तिच्या सोबत घडलेला प्रकार देखील त्यांनी घरी सांगितला। तिच्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत देखील असाच काही प्रकार घडल्याचं मुलीनं सांगितलं। त्यानंतर मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला असता दोन्हीही मुली शाळेत जाण्यास इच्छुक नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर दोन्हीही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचं पुढे आलं। त्यांनी याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठलं, मात्र पोलिसांनी देखील तब्बल 12 तास त्यांना ताटकळत ठेवलं। यामुळे पालकांचा संताप झाला। तसंच त्यांनी शाळा प्रशासनावर देखील गंभीर आरोप केलेले आहेत। तसंच या आरोपी अक्षय शिंदेचे वकील पत्र कुणी घेऊ नये असं आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना करण्यात आलं। या प्रकरणाचा वकील संघटना जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही केलेल्या आव्हानाला वकिलांनी प्रतिसाद दिला व आरोपी अक्षय शिंदे याचे आरोपपत्र कुणीही घेतलेलं नाही अशी देखील माहिती उपस्थित असलेल्या वकिलांनी दिलेली आहे। कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात देखील रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झालाय। आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचारी वकिलांना सही देत नव्हते। आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी वकिलांनी केली। वकिलांनी सर्व आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेतल्या आहेत, आम्ही त्यांना सहकार्य केलं अशी प्रतिक्रिया देखील पोलिसांनी दिलेली आहे। साहेब, बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे, घृणास्पद आहे आणि हिंस्र श्वापदाला लाजवणारी घटना आहे। या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं, या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी 10 वाजताच कोर्टामध्ये हजर केलं। आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे। आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। मी ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप। पोलीस प्रशासनाची निष्क्रिय आहे। तिथल्या सिनियर पीएच ॲडव्होकेट प्रियेश जाधव ॲक्च्युली आता वकीलपत्र आम्ही सह्या घेत होतो आरोपींच्या, परंतु त्यांनी विरोध केला। कशाला सह्या घेतात आणि आरेरावाची भाषा केलेली आहे। ही प्रशासनाचा आम्ही धिक्कार निषेध करतो। हे असे चालू शकत नाही। तुम्ही ऑलरेडी त्या मुलींवर अत्याचार झाला आहे आणि त्या परत तुम्हाला त्या गोष्टी सेन्सिटिव्ह होते हे देखील तुम्हाला माहीत नाही की आम्ही पक्षकार म्हणून पक्षकाराला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे वकीलपत्र सही करतो। एक तर ऑलरेडी सेक्शन लावला नॉन बेलेबल। त्यांची काय चुकी होती त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची? चुकी एवढीच आहे की त्या मुलीला न्याय मिळावा हाच त्यांचा दृष्टिकोन होता, परंतु इथे पोलीस प्रशासन आम्हावर दबाव आणते, आम्हाला सह्या करून देत नव्हते, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आरेरावाची भाषा झालेली आहे। ही चुकीची आहे। या अगोदर जर का ऑफेन्स लवकर रजिस्टर झाला असता 13 तारखेलाच इन्सिडेंट माहीत होता। शाळा प्रशासन पण दोषी आहे आणि पोलीस प्रशासन दोषी आहे। त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जी SIT इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, हायकोर्टाने देखील निदर्शन दिलेले आहेत, त्यांनी आता या सखोल चौकशी केली पाहिजे। मी विनंती करतो आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आहे आम्हाला वकीलपत्रावर आरोपींची सिग्नेचर पाहिजे। तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तुमचे 2 लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या। आमच्या लॉकअपमध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे।
त्यांनी जे आरोप लावले आहे ते आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं आहे की यांना सिग्नेचर वगैरे द्या, वकील आहे, वकिलांना आम्ही कोऑपरेट केलेलं आहे. ठीक आहे.